देशाचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका प्रकाशितही न झालेल्या पुस्तकानं मोदी सरकारला घाम फोडलाय. म्हणजे 2 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भाषणादरम्यान कॅरवान मासिकातील एक लेख वाचण्यास सुरुवात केली आणि मोदी शहा राजनाथ सिंह यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. कारण राहुल गांधी वाचत असलेल्या कॅरवान मासिकातील याच लेखामध्ये माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या 4 स्टार ऑफ डेस्टिनी पुस्तकातील काही उतारे होते आणि याच पुस्तकातून मराठमोळ्या मनोज नरवणे यांनी 2020 साली गलवान घाटीतील चीनच्या अतिक्रमणावेळच्या पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भूमिकांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळेच आपल्याच कार्यकाळातील माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लिहिलेलं हेच पुस्तक मोदी सरकारनं मागील 2 वर्षांपासून प्रकाशित होऊ दिलं नाही. कारण जर हे पुस्तक प्रकाशित झालं असतं तर याच डरपोक मोदी सरकारचा चीन बाबतच्या भूमिकांचा खोटा बुरका टराटरा फाटला असता. त्यामुळे जेव्हा याच प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील उतार्यांच्या आधारे कॅरवान मासिकानं लिहिलेला लेख जेव्हा राहुल गांधींनी लोकसभेत वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजनाथ सिंह, अमित शहा, किरण रिजिजू तुटून पडले आणि सत्ताधारी भाजपच्या सर्व खासदारांनी लोकसभेमध्ये गोंधळ घातला. अगदी 30 ते 40 मिनिटं हा गदारोळ सुरू होता आणि राहुल गांधींना बोलू देखील दिलं नाही. आता माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंनी आपल्या पुस्तकामध्ये असं काय लिहिलंय की ज्यामुळे मोदी सरकार इतकं घाबरलंय, ज्यामुळे सत्ताधारी भाजपनं राहुल गांधींना देखील लोकसभेमध्ये बोलू दिलं नाही? तर या पुस्तकात काय लिहिलंय ते मी तुम्हाला सांगतो. त्यासाठीच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट बघा. पत्रकार सुशांत सिंह यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी पुस्तकातील काही अंशांच्या आधारे कॅरवान मासिकात एक लेख लिहिलाय, ज्यामध्ये म्हटलंय जून 2020 मध्ये गलवान घाटीमध्ये झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान आणि अधिकारी शहीद झाले. जून मधील या घटनेनंतर ऑगस्ट मध्ये LAC अर्थात लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर पुन्हा स्थिती बिघडली. म्हणजे 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8:15 वाजता लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना माहिती मिळाली की इन्फंट्रीच्या मदतीनं चीनचे 4 रणगाडे पूर्व लडाख मधील रेचिनलाच्या दिशेनं पुढे सरकत आहेत. चीनचे रणगाडे कैलास रेंजवरील भारतीय चौक्यांपासून अगदी 100 मीटर अंतरावर होते. त्याच वेळी भारतीय सैनिकांनी एक इल्युमिनेटिंग राऊंड अर्थात प्रकाशाचा गोळा डागला, जी एक प्रकारची चेतावणी होती. पण त्याचा कोणताही परिणाम चीनी सैन्यावर झाला नाही. चीनी सैन्य पुढे सरकतच राहिलं. त्यानंतर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी तातडीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना फोन केले. मनोज नरवणे यांचा प्रत्येकाला एकच प्रश्न होता, माझ्यासाठी काय आदेश आहेत? कारण LAC वर परिस्थिती वेगानं बिघडत होती आणि स्पष्टतेची गरज होती. तेव्हाच्या प्रोटोकॉलनुसार मनोज नरवणे यांना स्पष्ट आदेश होते की जोपर्यंत वरून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत गोळी चालवू नका. मात्र वेळ पुढे सरकत गेली. रात्री 9:10 पुन्हा नवी माहिती आली की आता चीनी रणगाडे पुढे सरकत खिंडीजवळ आले आहेत. रात्री 9:25 लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना पुन्हा फोन करून स्पष्ट आदेशासाठी विचारलं. तरीही कोणताच आदेश मिळाला नाही. याच दरम्यान चीनच्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मीचा कमांडर मेजर जनरल लिऊ लिन याचा एक निरोप आला. त्यानं परिस्थिती शांत करण्याचा एक प्रस्ताव दिला. दोन्ही बाजूंनी पुढे जाणं थांबवावं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता स्थानिक कमांडनं आपल्या 3 प्रतिनिधींसह भेटावं असा तो प्रस्ताव होता. त्यामुळे मनोज नरवणे यांना LAC वरील परिस्थिती निवळण्याबाबत हा एक योग्य प्रस्ताव वाटत होता. पण या प्रस्तावाच्या अगदी काही मिनिटात म्हणजे रात्री 10:10 नॉर्दर्न कमांड कडून पुन्हा माहिती आली की चीनी रणगाडे थांबले नव्हते. ते आता रेचिनलाच्या शिखरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर येऊन पोहोचले होते. अशा वेळी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना आठवलं की चीनी सैन्याला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मध्यम तोफखान्यातून गोळीबार करणे. जो उपाय तयार होता, पण दिल्लीतून आदेश काही येत नव्हते. तिकडे पाकिस्तान सोबतच्या नियंत्रण रेषेवर म्हणजे LOC वर तोफखान्यांची लढाई ही सामान्य गोष्ट होती, जिथे डिव्हिजनल आणि कोअर कमांडर्सना वरती कोणालाही न विचारता दररोज शेकडो राऊंड फायर करण्याचा अधिकार होता. पण आता पाकिस्तान नाही तर चीन समोर होता. इथे परिस्थिती वेगळी होती.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी सोबतची तोफखाना लढाई अत्यंत नाजूक वळण घेऊ शकत होती. त्यामुळे मनोज नरवणे यांची स्थिती बिकट झाली होती. कारण एका बाजूला लष्करी कमांड ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये गोळीबार सुरू करायचा होता आणि दुसऱ्या बाजूला सरकार ज्याने अद्याप गोळीबार सुरू करण्याबाबत कोणताच आदेश दिला नव्हता. त्यामुळेच मनोज नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना आणखी एकदा फोन केला. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी थोड्या वेळामध्ये फोन करण्याचं आश्वासन दिलं, पण वेळ सरकत होती. प्रत्येक मिनिटाला चीनी रणगाडे पूर्व लडाख मधील रेचिनलाच्या शिखरावर पोहोचण्याच्या जवळ येत होते. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी रात्री 10:30 वाजता फोन केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली होती. मोदींचे निर्देश एकाच वाक्यात होते, जे योग्य वाटेल ते करा. म्हणजे लष्कराला निर्णय घेण्याची मुभा असल्याचं सांगून पंतप्रधान मोदींनी मात्र अंग काढून घेतलं होतं. हा सर्व घटनाक्रम माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या प्रकाशित न झालेल्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकात सांगण्यात आलाय. माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंच्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकातील हाच काही भाग कॅरव्हान मासिकातील लेखामध्ये छापल्यानंतर पत्रकार सुशांत सिंह पुढे म्हणतात की कोणतंही युद्ध सुरू करणं हा फक्त लष्कराचा निर्णय नसतो, तर युद्धाबाबतच्या प्रत्येक निर्णयाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट सुरक्षा समिती मंजुरी देत असते. म्हणजे कारगिल युद्धावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट सुरक्षा समिती निर्णय घेत होती. त्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लष्कराला आदेश देत होते. तर 1971च्या युद्धावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी युद्धाबाबतचे निर्णय घेऊन सैन्याला आदेश देत होत्या. मात्र मनोज नरवणेंच्या पुस्तकातील दाव्यानुसार ऑगस्ट 2020 मध्ये गलवान घाटीतील भारत चीन संघर्षामध्ये भारताचे 20 जवान आणि अधिकारी शहीद झाले, तरी मोदी सरकार कोणताच निर्णय घेण्यास तयार नव्हतं. याउलट चीनची आगेकूच सुरू असतानाही पंतप्रधान मोदींनी जे योग्य वाटेल ते करा असं सांगून भारतीय लष्कराला एकटं पडलं होतं आणि स्वतः मात्र नामानिराळे झाले होते. यावरून पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकार किती डरपोक आहे हे स्पष्ट दिसतंय. आता हाच मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेत मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र आपला भ्याडपणा जगासमोर येईल या भीतीनं सत्ताधारी भाजपनं गदारोळ करून सभागृहाचं कामकाज चालू दिलं नाही. राहुल गांधींना बोलू देखील दिलं नहीं। हमारी पार्टी के ऊपर मेंबर ऑफ पार्लियामेंट ने सवाल उठाया। मैं ये रेज नहीं करने वाला था, मैं नहीं रेज करने वाला था, मगर उसका जवाब देने के लिए मैंने ये निकाली। अब ये 100% ऑथेंटिकेटेड है, ये नरवणे जी का मेमोर है। कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए, कोई ऑथेंटिक सोर्स तो चाहिए। और जिस किताब का उल्लेख वह कर रहे हैं वह किताब आज तक प्रकाशित ही नहीं हुई है। ये उल्लेख कहां से कर रहे हैं मैं ये जानना चाहता हूं। अगदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हे मनोज नरवणेंचं पुस्तक प्रकाशितच नाही, त्यामुळे त्यात काय लिहिलंय यावर संसदेमध्ये चर्चा नको असं म्हणून विरोध करत राहिले। तर लोकसभा अध्यक्षांनी हा संपूर्ण मुद्दा संसदेच्या कार्यवाहीत येत नाही असं सांगून राहुल गांधींना वारंवार रोखलं। मग इथे प्रश्न हा निर्माण होतो की भारताविरोधातील चीनच्या इतक्या महाभयंकर धोक्याबाबत बोलण्यास मोदी सरकार का घाबरतं? संसदेमध्ये चीनच्या मुद्द्यावर चर्चा का केली जात नाही? चाइना और इंडिया के रिश्ते के बारे में लिखा है। चाइना की टैंक सर कैलाश रिज पर आ रही थी। अध्यक्ष महोदय, इस तरीके से मैं लीडर अपोजिशन से कहूंगा कि सदन को गुमराह करने की कोशिश न करें। कृपया उनके ऊपर आप पूरी तरह से रोक लगाएं। अध्यक्ष महोदय, मैं आपसे यह अनुरोध करना चाहता हूं। एक मिनट, आप माननीय प्रतिपक्ष के नेता मेरे बैठे नो, कोई शब्दों से कोई नहीं डरता। ये अपने तथ्यों की बात कर रहे हैं। माननीय मंत्री महोदय तथ्यों से अपनी बात को कहा है और आप सदन में वेदान कर रहे हैं, अध्यक्ष की रूलिंग की पालना नहीं कर रहे, अध्यक्ष के निर्देश की पालना नहीं कर रहे।
ये भी आपके लिए उचित नहीं है माननीय सदस्य। Sir, there was a border. On the border, there was forces of some country that were entering that border. 4 tanks were entering the Kailash Ridge. The आप बोलना Chief नहीं of Army चाहते माननीय Staff- सदस्य, प्लीज। अब तो मैं कुछ बोल ही नहीं रहा हूँ। सर आप लिख के दिए क्या क्या बनना चाहिए आप लोग लिख के लिखिए। आप बोलिए, और भी माननीय सदस्य बोले हैं, हर बार बोले हैं। स्पीकर सर आप एक काम करिए, आप मुझे बता दीजिए क्या कहना है मुझे। मुझे अच्छा, तो एक मिनट बैठे हैं आप। मैं आपका सलाहकार नहीं हूं, लेकिन एज ए स्पीकर के नाते मेरा ये दायित्व बनता है कि सदन नियम प्रक्रियाओं से चले। आता आपल्याच कार्यकाळातील एका लष्कर प्रमुखानं लिहिलेलं पुस्तक त्या चीनच्या धोक्याबाबत मांडलेले वास्तविक आणि संवेदनशील मुद्दे दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय। तसेच गलवान घाटीतील भारत चीन संघर्षावेळच्या मोदी आणि राजनाथ सिंहांच्या भूमिकांवरून निर्माण झालेल्या प्रश्नांनाही दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। तर हेच मुद्दे राहुल गांधींच्या भाषणातून देशासमोर आले असते, म्हणून राहुल गांधींनाही लोकसभेत बोलू दिलं नाही। यावरूनच 56 इंचाच्या छातीच्या बडाया मारणाऱ्या मोदींची चीनच्या मुद्द्यावर कशी भंबेरी उडते हेच 2 फेब्रुवारी रोजी लोकसभेतील सत्ताधाऱ्यांनी माजवलेल्या गदारोळामुळे संपूर्ण देशानं पाहिलं। आणि यातून हेच स्पष्ट झालं की मोदी सरकार डरपोक आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याचबरोबर या विषयावरची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।